Okay, good morning, all of you. Today we have to learn the prochiral relationships. ह्याच्या आधी आपण आर एस कॉन्फिगरेशन बघितलं, त्याच्यावरती आपण 2 लेक्चर घेतले. काल रात्री मी त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी दिलेलो आहोत. ते तुम्ही कदाचित सॉल्व्ह केला असेल. सॉल्व्ह करत असाल तर ते करा, जेणेकरून तुम्हाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील आर एस कॉन्फिगरेशनच्या. ओके, आता आज आपण बघणार आहोत प्रोकायरल रिलेशनशिप्स. आता याच्यामध्ये केअरफुली बघा, केअरफुली ऐका व्यवस्थित. प्रोकायरल रिलेशनशिप म्हणजे काय? जनरली सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करताना कायरल म्हणजे काय आपण पहिल्यांदा सुरुवात करूया. कायरल म्हणजे काय? यस, ज्याचे चारही सबस्टिट्युएंट्स हे डिफरंट असतात त्याला आपण म्हणतो कायरल मोलिक्युल्स. मग आता प्रो मोलिक्युल्स म्हणजे काय, प्रो कायरल मोलिक्युल्स म्हणजे काय, तर आता आपण ह्या पॉईंटमध्ये शिकणार आहोत. ओके, तर सुरुवात करूया. मोलिक्युल्स which display chirality are called chiral. म्हणजे काय? जे मोलिक्युल्स कायरलिटी म्हणजे त्याची एक प्रॉपर्टी आहे, चार सबस्टिट्युएंट्स डिफरंट असण्याची, त्याला कधी कधी आपण स्टेरिओजेनिक सेंटर सुद्धा म्हणतो. अशा मोलिक्युल आपण कायरल म्हणतो. फॉर एक्झाम्पल यस. यस म्हणजे कोण आहे? तसं यस कॉन्फिगरेशन प्लस लॅक्टिक ॲसिड इज कायरल. इथं खाली जर तुम्ही एक्झाम्पल बघितला इथं, तर हे यस प्लस लॅक्टिक ॲसिड ह्याचं स्ट्रक्चर आहे. केअरफुली बघा, हा COH ग्रुप आहे, हा OH ग्रुप आहे, हा CH3 ग्रुप आहे आणि हा हायड्रोजन. म्हणजे ह्याचे चारीच्या चारी सबस्टिट्युएंट्स हे कम्प्लिटली डिफरंट आहेत. हा म्हटला तुमचा कार्बन. ह्या कार्बनला आपण काय म्हणतो? कायरल कार्बन हे म्हणतो त्याला आपण. ओके, ह्याला काय आपण म्हणतो? आपण कायरल कार्बन. ह्याचे चार सबस्टिट्यूट पुन्हा एकदा बघा. एक हायड्रोजन, एक COOH, एक OH, एक मिथिल. हे चारचे चार सबस्टिट्युएंट्स कसे आहेत? डिफरंट आहेत. त्यामुळे ह्या कार्बनला आपण काय म्हणतो? कायरल कार्बन म्हणतो. ओके, त्याच्यानंतर अजून एक उदाहरण आहे जे तुम्हाला दिसेल. हा सिमिलर कार्बन C, इथं आहे COOH आणि हा आहे मिथिल ग्रुप. पण ह्या कार्बनला जे दोन हायड्रोजन अटॅच आहेत, HA आणि HP, आपण HA आणि HB एखाद्या दुसऱ्या मोलिक्युलनं रिप्लेस केलो तर आपल्याला कायरल मोलिक्युल मिळतो. यस, HA किंवा HB कोणताही एखादा हायड्रोजन एखाद्या दुसऱ्या अननोन मोलिक्युल, फॉर एक्झाम्पल ड्युटेरियमनं आपण जर रिप्लेस केला किंवा OH ग्रुपनं आपण रिप्लेस केला तर एक वेगळा मोलिक्युल आपल्याला मिळतो. म्हणजे मिळणारा मोलिक्युल जो आहे तो कसा आहे? कायरल आहे. त्यामुळे इथं जर बघितला तर ह्या कार्बनला आपण म्हणणार आहोत प्रो कायरल कार्बन. ह्या कार्बनला काय म्हणणार आहोत आपण? कायरल कार्बन. आणि ह्याला आपण काय म्हणणार आहोत? प्रो कायरल कार्बन. प्रो कायरल कार्बन का? कारण ह्यातला एक हा हायड्रोजन समजा OH न रिप्लेस केला तर हा मोलिक्युल कसा बनतो? कायरल बनतो. किंवा हा HB ह्याला जर आपण रिप्लेस केला OH ने तर आपलं काय मिळतो? कायरल मोलिक्युल मिळतो. म्हणून ह्या C2 ला आपण काय म्हणणार आहोत? प्रो कायरल कार्बन ॲटम. समजलं? ह्याला आपण म्हणायचं आहे कायरल आणि प्रो कायरल मोलिक्युल्स म्हणजे नेमका काय. ओके, तर मी आता पुढे जातोय. तर इथं तुम्ही बघू शकताय, इथं तुम्ही बघू शकताय हा तुमचा कार्बन आहे, तो प्रो कायरल कार्बन आहे. ओके, इथं मी 2 ऑपरेशन करणार आहोत. ऑपरेशन म्हणजे काय? सर्जरी नाही, तर एक आपण थेरॉटिकली ह्यातले मोलिक्युल्स रिप्लेस करणार आहोत. त्याला आपण एक ऑपरेशन ही टर्म यूज करतो. हा कार्बन आहे प्रो कायरल सेंटर आणि ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? तर पहिल्यामध्ये हा जो HA आहे हा रिप्लेस करणार आहे कशाने? OH ने रिप्लेस करणार आहे. कशाने रिप्लेस करणार आहे? OH ने रिप्लेस करणार आहे. तर मला काय मिळेल मोलिक्युल बघा, जिथं HA होता तिथं OH. ओके, आता ह्याची तुम्ही काय काढायचे आहे? कॉन्फिगरेशन काढायचं आहे. पहिली प्रायोरिटी ह्या OH ला येईल, दुसरी प्रायोरिटी ह्या COH ला येईल, बरोबर आहे ना? तिसरी प्रायोरिटी ह्या मिथिलला येईल. डायरेक्शन कसं होतं? अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन होतं, सॉरी क्लॉकवाईज डिरेक्शन होतं. पण फोर्थ प्रायोरिटी हॉरिझॉन्टल लाईनवरती असल्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन काय मिळेल मला? ह्याचं कॉन्फिगरेशन मिळेल मला यस कॉन्फिगरेशन मिळेल. काय मिळेल मला? ह्याचं कॉन्फिगरेशन यस कॉन्फिगरेशन मिळेल. दुसरी पॉसिबिलिटी, समजा ह्यातला जो HB आहे म्हणजे हा हायड्रोजन जो आहे
हा हायड्रोजन आपण पुन्हा दुसऱ्या ओ एच ग्रुपवरती जर रिप्लेस केलो तर मला काय मिळेल, मगासारखाच मोलिक्यूल ओ एच. आता ह्याचं कॉन्फिगरेशन जर आपण फाइंड आउट केलं तर प्रायोरिटी पहिल्यांदा येईल ह्या ऑक्सिजनवरती, दुसऱ्यांदा येईल ह्या कार्बॉक्सिलिक ॲसिडवरती आणि तिसऱ्यांदा कोणावरती येईल, ह्या मिथिलवरती येईल. रोटेशन 1 2 3 कसं होतं, अँटी क्लॉकवाईज, पण फोर्थ प्रायोरिटी कुठं आहे, हॉरिझॉन्टल लाईनवरती. त्यामुळे ह्याचं कॉन्फिगरेशन उलटं होतं आणि ते होतं कोणतं, आर कॉन्फिगरेशन. म्हणजे ह्या कार्बन ॲटमपासून आपण काय बनवतो, हा एक कायरल बनवतो, हा एक कायरल मोलिक्यूल बनवतो, हा एक कायरल मोलिक्यूल किंवा हा एक कायरल मोलिक्यूल बनवतो. आणि हे कायरल मोलिक्यूल बनवतो त्यामुळे ह्या कार्बनला आपण नाव काय दिलं, प्रोकायरल कार्बन किंवा प्रोकायरल सेंटर हे नाव दिलं. समजलं ना, हे आपल्याला माहिती असेल पाहिजे प्रोकायरल म्हणजे काय. ओके, आता हे मी क्लिअर करतोय. आता आपण महत्त्वाचा भाग बघणार आहोत, होमोटोपिक, इनॅन्शोटोपिक, डायस्टिरोटोपिक ग्रुप्स किंवा काही जण त्याला लिगॅंड्स म्हणतात. आणि काही आणखी एक टर्म आहे होमोटोपिक, इनॅन्शोटोपिक, डायस्टिरोटोपिक फेसेस. ओके, आता आपण वन बाय वन ह्या 3 कन्सेप्ट खूप मोठे आहेत पण अतिशय समजायला सोपे आहेत, ते आपण बघणार आहोत. ओके, पण हे बघत असताना तुम्हाला स्टिरोकेमिस्ट्रीमधलं थोडंशी डिटेल माहिती असेल पाहिजे. डिटेल म्हणजे काय की आपण तो मोलिक्यूल 3 डायमेन्शनली रोटेट करतो. 3 डायमेन्शनल काय करतो, आपण रोटेट करतो. मग 3 डायमेन्शनली रोटेट करताना आपण 2 एक्सिस वापरला जातो. एक एक्सिस असती प्रॉपर रोटेशन, ज्याला आपण दाखवतो काय, CN ह्या टर्मने, आणि दुसरे आहे इम्प्रॉपर रोटेशन किंवा इम्प्रॉपर एक्सिस, ज्याला आपण टर्म वापरतो SN. आता CN म्हणजे काय नेमका, आपल्या 3 डायमेन्शनली आपल्याजवळ अँगल किती असतो, 360 डिग्री अँगल असतो. किती अँगल असतो, 360 डिग्री अँगल असतो. म्हणजे आता मी समजा एका साईडला जिथं उभं आहे, पूर्वेला उभं आहे, बरोबर, पूर्वेला तोंड करून उभं आहे, तर पूर्वेपासून मी हळूहळू फिरायला लागलो उत्तर साईड नंतर पश्चिम साईड नंतर दक्षिण साईड नंतर परत पूर्वेला, असं माझा एकूण अँगल किती कंप्लीट होतो, 360 डिग्री. हे तुम्हाला माहिती आहे सर्वांना. ओके, मग त्याच्यामध्ये आपण एन एक फॅक्टर आहे, ह्या फॅक्टरनं आपण तो डिवाइड करून त्याच्यावरनं अँगल फाइंड आउट करतो. फॉर एक्झाम्पल, एनची व्हॅल्यू जर आपण 1 घेतली तर तो अँगल झाला C1 आणि तो अँगल झाला 360. ओके, समजा C2 घेतला म्हणजे एनच्या ठिकाणी जर 2 घेतला तर 360ला आपण 2ने डिवाइड केलं तर उत्तर किती येतं, 180 येतं. किती उत्तर येतं, 180. म्हणजे 180 मध्ये आपण रोटेशन, म्हणजे आता समजा मी पूर्वेकडे तोंड आहे, मी C2 एक्सिस रोटेशन केलं म्हणजे माझं तोंड कुठे यायला पाहिजे, पश्चिमेला यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर C3 म्हणजे काय की 360ला 3ने डिवाइड करा, उत्तर येतं 120 डिग्री. ह्याला आपण म्हणणार आहे C3. म्हणजे आता समजा मी पूर्वेकडे तोंड आहे तर C3 म्हणजे कुठे यायला पाहिजे, उत्तर साईडने मी रोटेट करतोय, तर उत्तर आणि पश्चिमेच्या मधली दिशा जी असणार आहे ती काय असते ना, ईशान्य, वायव्य, नैऋत्य, काय काय असतं ते मला आता लक्षात नाही, तर त्या ठिकाणी माझी अँगल येणार आहे 120. ओके, त्याच्यानंतर समजा C4 म्हणजे काय, 360ला 4ला डिवाइड करा, अँगल येतो 90. तर मी पूर्वेला तोंड आहे तर माझं तोंड C4 केलं की मी उत्तरेला आलं पाहिजे, अशा पद्धतीनं. ओके, सगळ्यात शेवटी 60 डिग्री येतं 6ने डिवाइड केल्यानंतर. ओके, त्याच्यानंतर इथं रोटेशन्स दाखवलेले आहेत बघा, 180 रोटेशन जर ह्यामधनं केलं C2 एक्सिस, तर हा HA जिथं आहे तो बरोबर अपोजिट साईडला जायला पाहिजे, म्हणजे पूर्वचा माणूस पश्चिमला ना, तशा पद्धतीचा. आणि 120 म्हणजे काय की हा A आहे अबव द प्लेन, पुढच्या ह्याच्यामध्ये बिलो द प्लेन, जो प्लेनमध्ये आहे तो अबव द प्लेन, अशा पद्धतीनं त्याचं रोटेशन होत राहील. समजलं. त्याच्यानंतर आता इथं बघायचं इम्प्रॉपर रोटेशन. आता इथं थोडंसं कन्फ्युजन होईल तुम्हाला. इथं काय आहे, इम्प्रॉपर सिमेट्री म्हणजे पहिल्यांदा रोटेशन करायचं आहे आणि रोटेशन केल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन करायचं, म्हणजे मिरर प्लेनपैकी करायचे. रोटेशन अँड रिफ्लेक्शन ज्याला आपण म्हणतो इम्प्रॉपर सिमेट्री इन्व्हॉल्व्स रोटेशन ऑफ 360 डिवाइडेड बाय एन, जे काय आपल्याला डिझाईन करायचं C1 C2 C3 C4 एक्सेट्रा. आणि त्याच्यानंतर कंबाईंड विथ
रिफ्लेक्शन अक्रॉस अ मिरर प्लेन दॅट इज परपेंडिक्युलर टू द रोटेशन एक्सिस. म्हणजे जिथं रोटेशन होतो तिथं मिरर बसवायचा आणि त्याची मिरर इमेज घ्यायची, ज्याला आपण म्हणतो इम्प्रॉपर एक्सिस. ओके, इथं तुम्हाला थोडं बघितल्यानंतर लक्षात येईल. ओके, आता इथे एक तुम्हाला मी रिफ्लेक्शन दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. बघा, हा मॉलिक्यूल जो आहे ह्याचा मी C4 करणार आहे. C4 म्हणजे काय नेमका, तर 360ला 4 डिवाइड केलं तर उत्तर किती येतं, 90 डिग्री. किती येतं उत्तर, 90 डिग्री. मग मी ह्याचं रोटेशन केलं तर काय होईल, 90 डिग्रीमध्ये म्हणजे हा मॉलिक्यूल एक्झॅक्टली रिव्हर्स होईल. म्हणजे हा मॉलिक्यूल अशा पद्धतीनं, एक मिनिट मी दाखवतो, 90 डिग्रीमध्ये वळणार आहे. ओके, मग 90 डिग्रीमध्ये वळल्यानंतर हा HB आणि HA जे होते, हे इथं जे अबोव द प्लेन बिलो द प्लेन होते त्या पोझिशनला हे HB आणि HA गेले आणि HC आणि HD इन प्लेनमध्ये आले. ओके, त्याच्यानंतर जिथनं रोटेशन केलं तिथं आपण एक प्लेन बसवली, मिरर प्लेन. तर ह्याचा रिव्हर्स म्हणजे HB आपल्याला इकडे दिसेल, HA इकडे दिसेल आणि हे जे HC HD आहेत ते इकडे दिसेल, ह्या पद्धतीनं, ज्याला आपण म्हणणार आहोत सिग्मा प्लेन. म्हणजे हे पूर्ण कम्प्लीट ऑपरेशन झालं S4. आता ह्या टर्म्स तुम्हाला समजणं खूप कठीण आहे, कारण त्याला इमॅजिनेशनची पॉवर खूप लागते आणि हे जर मी जास्त शिकवायला गेलो तर मला मेन थिंग जे शिकवायचं ते राहून जाईल. ओके, तुम्ही ते बघून अंडरस्टँडिंग करून घ्या. नाही झालं तरी पण इतका लई मोठा फरक पडत नाही. ओके, आता आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा जो आपला भाग आहे टॉपिकचा, तो आपण बघूया होमोटॉपिक ग्रुप्स किंवा लिगँड्स, आणि दुसरा भाग येतो त्याच्यामध्ये फेसेस. आपल्याला होमोटॉपिक ग्रुप्स किंवा लिगँड आहे हे ओळखण्यासाठी आपल्याजवळ 2 मेथड्स आहेत. कोणती कोणती 2 मेथड्स आहेत, तर पहिली मेथड आहे सबस्टिट्यूशन ॲडिशन आणि दुसरी आहे सिमेट्री. दुसरी कोणती आहे, सिमेट्री. आता त्यातली पहिली मेथड आपण बघूया, सबस्टिट्यूशन ॲडिशन म्हणजे काय. तर इथं बघू शकतोय आपण, सबस्टिट्यूशन ॲडिशन म्हणजे काय, 2 homomorphic ligands are homotophic if substituents replacement of each one of them by another atom or group leads to the same structure. The replacement ligand must be different not only from the original one but also from all other ligands attached to the same carbon atom. आता होमोटॉपिकला दुसरं नाव आहे होमोटॉपिक. म्हणजे होमो म्हणजे सेम, होमो म्हणजे सेम, मॉर्फिक म्हणजे काय, त्याच्यामधला बदल. हे जे मी उदाहरण दिलं की तुम्हाला लक्षात येईल, पण मी ह्या डेफिनेशन मी सांगतो पहिल्यांदा. ह्यात ना जो लिगांड आहे त्याला आपण एखाद्या दुसऱ्या ॲटमनं रिप्लेस करू. रिप्लेस केल्यानंतर मिळणारं स्ट्रक्चर सेम असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत होमोटॉपिक ग्रुप्स. ओके, बघूया आता एक उदाहरण म्हणून. ओके, इथं तुम्ही बघू शकताय, द 2 मिथाइल हायड्रोजन ॲटम्स इन RR प्लस टार्टारिक ॲसिड, जे आपण इथं बघणार आहोत. ओके, इथं बघा, ह्याचं नाव येतं टार्टारिक ॲसिड. ह्याचं जर कॉन्फिगरेशन काढला तर R आणि R हे दोन्हीचं कॉन्फिगरेशन R आणि R येतं. ओके, ह्याच्यामध्ये हा HA आणि ह्याच्यामध्ये हा HB मॉलिक्यूल. ओके, ह्याला आपण म्हणणार आहोत होमोटॉपिक्स. ह्याला आपण म्हणणार आहोत होमोटॉपिक्स. का होमोटॉपिक म्हणणार आहोत तर इथं आपण बघून घेऊया. समजा आपण ह्यातला HA मॉलिक्यूल जर रिप्लेस केला विथ ड्यूटेरियम. मी काय केला इथं, HA ॲटम मी रिप्लेस केला कोणावरती, ड्यूटेरियम वरती. तर मला काय मिळालं बघा, सेम स्ट्रक्चर. लक्षात ठेवा, टार्टारिक ॲसिड आहे COOH. ओके, त्याच्यानंतर इथला हायड्रोजन आपण रिप्लेस केला होता ड्यूटेरियमनं. बाकीचं सगळं स्ट्रक्चर सेमच आहे, कुठेही त्यामध्ये फरक केलेला नाही आहे. ओके, ह्याला मी नाव दिलेलं आहे 1A. ह्याला मी नाव काय दिलेलं आहे, 1A. दुसरी पॉसिबिलिटी मी काय केली की जिथं हा HB होता, हा HBला मी परत दुसऱ्या ऑपरेशनमध्ये ड्यूटेरियमनं रिप्लेस केलं.
काय केलं मी ड्यूटेरियमनं रिप्लेस केलं. तर मला मिळालं काय आहे हा मोलिक्यूल. इथे फक्त HBच्या ठिकाणी हा ड्यूटेरियम मी लिहिलेला आहे. ह्याला मी नाव दिलेलं आहे 1P. आता ह्या दोन्ही स्ट्रक्चरचा जर मी RS कॉन्फिगरेशन फाइंड आउट केलो तर मला ह्याचं कॉन्फिगरेशन येतं 2R 3R टार्टारिक 2D ॲसिड. हे त्याचं नाव येतं. म्हणजे वरचा मॉलिक्यूल आणि खालचा मॉलिक्यूल हे कोण आहेत सेम आहेत. त्यामुळे ह्यामध्ये हे जे प्रोटॉन्स आहेत HA आणि HB हे कोण आहेत होमोटोपिक प्रोटॉन्स. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो यस आपण आता पहिला भाग बघितलं यस कोणता आहे सबस्टिट्यूशन ॲडिशन क्रायटेरिया. आणि सबस्टिट्यूशन ॲडिशन क्रायटेरियामध्ये आपल्याला जे मॉलिक्युल्स ऑब्झर्व होतात त्याच्यावरती आपण तो मॉलिक्यूल सेम स्ट्रक्चर मिळत असेल. हे दिसतं ना तुम्हाला एक सेकंड. हे पूर्ण टोटली स्ट्रक्चर बघताना तुम्हाला वाटेल वेगळा आहे म्हणून. म्हणजे बघताना काय वाटेल तर हा ड्यूटेरियम आहे इथं आहे आणि ड्यूटेरियम खालच्या स्ट्रक्चरमध्ये हा इथं आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटेल हे स्ट्रक्चर सेम नाही आहे. पण जर मी ह्याच्यामध्ये C2 एक्सिस केलं C2 एक्सिस म्हणजे काय मी इथं दिलेलं आहे 180 मध्ये रोटेशन. तर समजा हा मोलिक्यूल मी 180 मध्ये रोटेशन केलं तर काय होईल हा COH टॉपला येईल. त्याच्यानंतर हा ड्यूटेरियम इथं राईट साईडला होता तो इथे लेफ्ट साईडला जाईल. समजलं ना. हा OH इथं राईट साईडला आहे तो इथं OH लेफ्ट साईडला जाईल आणि परत ॲज इट इज COH ॲज इट इज राहील. किंवा वरचं जरी स्ट्रक्चर तुम्ही 180 वळवला तर आपल्याला अशा पद्धतीनं येईल. त्यामुळे हा टार्टारिक ॲसिड जो आहे ह्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन RR होतं. पण प्रोडक्टमध्ये आपण एक हायड्रोजन रिप्लेस केला दुसऱ्या आयटमनं तर मिळणारं स्ट्रक्चर सेम आहे. त्यामुळे ह्या प्रोटॉन्सला आपण काय म्हणणार आहोत होमोटोपिक लिगँड्स. ओके. अजून एक्झाम्पल पुढं बघणार आहोत. इथं अजून एक उदाहरण आपण बघू शकतो. होमोमॉर्फिक होमो म्हणजे सेम मॉर्फ म्हणजे फॉर्म त्याचा सेम फॉर्म. ओके. त्याच्यानंतर आपण इथं एक्झाम्पल 2 बघू शकतो जे आपण दाखवलेलं आहे अशा पद्धतीचं. ह्याचं नाव येतं मिथायलिन डायब्रोमाइड. ह्याचं नाव काय येतं मिथायलिन डायब्रोमाइड. ह्याच्यामध्ये परत 2 हायड्रोजन्स अटॅच आहेत HA आणि HB. समजा मी HA जर क्लोरीनला रिप्लेस केलो तर मला स्ट्रक्चर मिळेल A. स्ट्रक्चर मला काय मिळेल A. किंवा समजा मी HB रिप्लेस केलेलं क्लोरीननं तर पण मला मिळेल स्ट्रक्चर A. आणि मला सांगा हा A आणि B सेम आहे की डिफरंट आहे. येस A आणि B सेम आहे की डिफरंट आहे. तर A आणि B स्ट्रक्चर दोन्ही पण सेम आहेत. कसं आहे ते दोन्ही पण स्ट्रक्चर सेम आहेत. पण ह्याचं आपण कॉन्फिगरेशन काढू शकत नाही कारण की हा मोलिक्यूल कायरल नाही आहे म्हणून. ओके. पण हे दोन्ही स्ट्रक्चर सेम आहेत A आणि B सेम आहेत. त्यामुळे ह्या HA म्हणजे हे दोन्ही हायड्रोजनला आपण म्हणणार आहोत होमोटोपिक लिगँड्स. आपण त्याला काय म्हणणार आहोत होमोटोपिक लिगँड्स म्हणणार आहोत. ओके. आता मी क्लिअर करतोय आणि पुढे जातोय. अजून एक एक्झाम्पल दाखवतो मी. ओके. आता हे आहे ॲसिटिक ॲसिडचं स्ट्रक्चर. कशाचं स्ट्रक्चर आहे ते ॲसिटिक ॲसिड. तुम्हाला माहिती असेल पाहिजे ॲसिटिक ॲसिड स्ट्रक्चर CH3COOH. ओके. मग मी काय केलेलं आहे त्यातलं CH3 जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये 3 हायड्रोजन्स आहेत. CH3 मधले हे ते 3 ग्रुप्स आहेत. त्यामध्ये मी HA ला रिप्लेस केला फ्लोरीनवरती, HB ला रिप्लेस केला फ्लोरीनवरती आणि HC ला रिप्लेस केला फ्लोरीनवरती. मिळणारं स्ट्रक्चर हे सेमच आहेत. मिळणारं स्ट्रक्चर काय आहे सेमच आहेत. त्यामुळे ह्या मिथिल ग्रुपला आपण म्हणणार आहोत काय होमोटोपिक लिगँड्स. आपण त्याला काय म्हणणार आहोत आपण होमोटोपिक लिगँड्स. ओके. नाही समजलं तर अजून एक एक्झाम्पल मी घेतो. इथं बघा टोल्युइनचं स्ट्रक्चर आहे. कोणा स्ट्रक्चर आहे टोल्युइनचं स्ट्रक्चर आहे. तर या टोल्युइन मधला कोणताही हायड्रोजन रिप्लेस करा. टोल्युइन मधला कोणताही हायड्रोजन रिप्लेस करा. मिळणारं स्ट्रक्चर हे काय असणार आहे येस बेन्झिल क्लोराईड हेच मिळणार आहे. समजा इथला हायड्रोजन रिप्लेस केला तर क्लोरीन इथं अटॅच होईल. ओके. मिळणारं स्ट्रक्चर सेमच आहे ना.
येस, मिळणार स्ट्रक्चर हे सेमच आहे. समजा हा हायड्रोजन रिप्लेस केला तर इथं क्लोरीन मिळेल, तर मिळणार स्ट्रक्चर सुद्धा काय असणार आहे, सेमच असणार आहे. सिमिलरली इथला हायड्रोजन जरी रिप्लेस केला तरी मिळणार स्ट्रक्चर इथं क्लोरीन ॲटम अटॅच होईल. म्हणजे जनरली हे जे तिन्हीच्या तिन्ही मिथिल आहेत हे सगळे कोण आहेत, होमोटोपिक लिगांड आहे. कोण आहेत ते, होमोटोपिक लिगांड. ठीक आहे. आता मी पुढचा पॉईंट घेतोय, सिमेट्रिक क्रायटेरिया. सिमेट्रिक क्रायटेरिया म्हणजे काय, की इथे आपण ते मॉलिक्यूल रोटेट करतो आणि एक सिमेट्रिक असं ऑपरेशन केलं की तो परत पहिला मॉलिक्यूल जसा होता तसा येत असेल तर त्याला आपण म्हणतो होमोटोपिक प्रोटॉन्स. ओके, आता इथं बघूया. Ligands or faces of double bond are homotopy if they can interchange place the rotational axis. म्हणजे काय, आता बघा मी सिम्पली सांगतो. मी पूर्वेला उभा होतो आणि मला आता परत पूर्वेला येण्यासाठी मला आता तिथं C4 रोटेशन करायला लागेल. C4 म्हणजे काय, पहिला मी नॉर्थ साईडला वळणार म्हणजे तिथं 90 डिग्रीमध्ये वळलो. त्याच्यानंतर नॉर्थपासून पश्चिमेला परत 90 डिग्रीमध्ये वळलो म्हणजे इथं 2 ऑपरेशन झाले. त्याच्यानंतर परत 90पासून पश्चिमेपासून दक्षिण साईडला वळलो म्हणजे तिसरं ऑपरेशन झालं. आणि शेवटचं चौथं ऑपरेशन म्हणजे C4 म्हणजे 90 डिग्रीतलं रोटेशन. परत मी पूर्वेला आलो म्हणजे मी पूर्वेला उभा होतो, परत पूर्वेला येण्यासाठी माझ्याजवळ कोणतं ऑपरेशन करावं लागलं, C4 ऑपरेशन करावं लागलं. C4 ऑपरेशन करावं लागलं ह्याचा दुसरा अर्थ काय, की मी जो आहे तो पहिला होतो पूर्वेला, 4 ऑपरेशन केल्यानंतर C4 ऑपरेशन केल्यानंतर परत पूर्वेला येतो म्हणजे मी होमोटोपिक आहे. आता मी लिगांड किंवा फेस म्हणू शकतो, लिगांड नाही म्हणू शकत, होमोटोपिक फेस म्हणू शकतो. समजलं ना. तर हा आहे सिमेट्रिक क्रायटेरिया. मी पहिल्यांदा काय सांगितलं, तर पहिल्यांदा मी काय केलं की माझा जो चेहरा होता सिमिलरली कोणाच्या तरी चेहऱ्याशी मॅच होतो, तो चेहरा मी बदलला आणि माझं कॉन्फिगरेशन काढलं, तर दोन्हीचं कॉन्फिगरेशन सेम आलं तर मी होमोटोपिक म्हणत होतो ॲडिशन सबस्टिट्यूशन रूलनुसार. दुसरा रूल आहे सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय, मी स्वतःला 4दा फिरवलो तर परत पहिल्या स्थळावरती आलो, पूर्वेला दिशेला आलो तर मी होमोटोपिक. समजले ना. ओके, आता इथे तुम्ही बघू शकताय एक रोटेशन मी दाखवतोय. इथं सिमिलरली ॲसिटिक ॲसिड आहे. ओके, मॉलिक्यूल कोणता आहे, ॲसिटिक ॲसिड आहे. ह्या ॲसिटिक ॲसिडमध्ये समजा मी अशा पद्धतीनं हा मॉलिक्यूल पास केला, एक एक्सिस पास केला. काय केला मी, एक्सिस पास केला आणि हा एक्सिस मी रोटेट करतो कारण की 3 कार्बन्स आहेत, 3 हायड्रोजन्स आहेत म्हणजे मॅक्झिमम 360 मध्ये आपल्याला 3 ने डिवाइड केलं तर आपल्याजवळ किती येतं, 120 अँगल येतो. ओके, मग इथं आपल्याला ऑपरेशन करावं लागेल C3 रोटेशन. मग पहिला मी रोटेट करतो बघा, एक रोटेशन केलं C3. काय केलं मी, एक रोटेशन C3 केलो. आता मी एक कुठला तर मॉलिक्यूल तुम्हाला दाखवतो, हा HB आहे तो दाखवतो. हा रोटेशन C3 केल्यानंतर हा HB इन प्लेनमध्ये जाईल दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये. इथं आलंय बघा, इन प्लेनमध्ये. परत 120 म्हणजे C3 ऑपरेशन केलं तर हा मॉलिक्यूल जाईल बिलो द प्लेनमध्ये. कुठं जाईल तो आता, बिलो द प्लेनमध्ये जाईल. आणि परत ह्याचा C3 ऑपरेशन केलं तर मला परत काय मिळणार आहे, परत मला मूळ स्ट्रक्चर जे आहे, पहिलं स्ट्रक्चर जे आहे ते मिळणार आहे. आणि असं परत स्ट्रक्चर जर मिळत असेल तर त्या मॉलिक्यूलमधले जे काही प्रोटॉन्स आहेत, त्या हायड्रोजन्स आहेत, कोणताही लिगांड असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत होमोटोपिक ग्रुप्स ऑर लिगांड्स. आता इथं हायड्रोजन आहे त्याला आपण ग्रुप म्हणू शकतो किंवा लिगांड म्हणू शकतो. ही झाली सेकंड क्रायटेरिया, दॅट इज सिमेट्रिक क्रायटेरिया. ठीक आहे, आता मी नेक्स्ट करतोय. आता इथं तुम्हाला परत मागाचंच उदाहरण मी दाखवतोय. तर हा आहे टार्टारिक ॲसिड. हा कोण आहे, टार्टारिक ॲसिड. तर या टार्टारिक ॲसिडमध्ये मी अशा पद्धतीने एक्सिस मी पास केलो. ओके, आता C2 एक्सिस ह्याच्या भोवती मी काय करणार आहोत, C2 एक्सिस पास करणार आहोत. C2 एक्सिस म्हणजे काय, की हा मॉलिक्यूल उलटा होईल आणि हा मॉलिक्यूल असा ह्या साईडनं इकडे येणार आहे. ओके, ज्याला आपण म्हणणार आहोत C2. C2 म्हणजेच काय, 180 डिग्रीमध्ये रोटेशन. तर बघा हा C1 जो खालती मी ह्याला नंबरिंग देतो, 1 2 हा 3 हा 4. तर हा उलटा झाल्यानंतर तर मी इथं नंबर देतो बघा, हा 1 इथं आला,
हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा 1 नंबर उलटा झाला, COH हा इथे आला. हा HB जो ह्या कंपाऊंडच्या राईट साईडला होता तो इथे कुठे गेला? लेफ्ट साईडला गेला. कुठे गेला? लेफ्ट साईडला गेला. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर हा HA जो इथे लेफ्ट साईडला होता तो कुठे आला? राईट साईडला आला. इथं मी एक ऑपरेशन केलं. परत ह्याचं C2 ऑपरेशन जर मी केलो, येस, ह्याचं मी परत C2 ऑपरेशन केलो तर मला परत कोण देतं? मूळ स्ट्रक्चर देतं. आणि मूळ स्ट्रक्चर मिळतं ह्याचा अर्थ काय की हे जे लिगांड्स आहेत ते कसे आहेत? होमोटोपिक लिगांड्स आहेत, असा त्याचा अर्थ होतो. आणि CH2Y2 हे मी मगाशी ब्रोमिन, व्हाईटच्या ठिकाणी ब्रोमिन घेतलं होतं, तर त्याच्यावरती आपण फाइंड आउट केलं होतं की हे सगळे मॉलिक्यूल कसे आहेत. तर हे सगळे मॉलिक्यूल आपले होमोटोपिक प्रोटॉन्स आहेत. ओके, अजून एक उदाहरण मी दाखवतो. इथे एक डायोल आहे. ओके, ह्या डायोलमध्ये आपण अशी C2 एक्सिस पास केली. म्हणजे C2 एक्सिस पास केल्यानंतर ह्याला रोटेट केलं. हा जो इथं अबाव द प्लेन होता, हा जो इथं अबाव द प्लेन होता तो इथं बिलो द प्लेनवर गेलेला आहे. हा इथं काय केलेला आहे? बिलो द प्लेन केलेला आहे. आणि हे जर आपण प्रूव्ह करायला गेलो तर ह्याचं आपण मोनो ॲसिटिलेशन केलं रिएक्शन, तर जो अबाव द प्लेन आहे त्याचं मला इथं ॲसिटिलेशन झालेलं ऑब्झर्व होईल. हा त्याचा प्रूफ आहे की हे जे दोन CH2OH CH2OH आहेत हे सगळे कसे आहेत? होमोटोपिक ग्रुप्स आहेत. कसे ग्रुप्स आहेत ते? होमोटोपिक ग्रुप्स आहेत. ओके, ह्याला आता इथं आपला होमोटोपिक पॉईंट हा संपला इथे. आता होमोटोपिक फेसेस म्हणजे काय? होमोटोपिक फेसेस आता इथं तुम्ही बघू शकताय. होमोटोपिक ग्रुप्स आणि लिगांड्स बघितलं आपण, आता होमोटोपिक फेसेस बघूया. 2 फेसेस ऑफ मॉलिक्युल्स usually but not invariably faces of double bond are homotopic when the addition of the same reagent to either face gives the same product. होमोटोपिक फेसेस म्हणजे काय? सगळ्यात सोपा भाग जर विचार केला की ह्याच्यावरती कोणताही एखाद्याने रिएजंटला ऍड केला तर मिळणारा प्रोडक्ट कोणत्याही फेसने ऍड केल्यानंतर मिळणारा प्रोडक्ट जर सेम असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत होमोटोपिक फेसेस. फॉर एक्झाम्पल हिअर ॲसिटोन, हे स्ट्रक्चर कोणाचं आहे? ॲसिटोन. आणि इथं आहे NaBH4. हा NaBH4 म्हणजे काय आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आणि हा देतो काय? तर हा H+ डोनेट करतो. हा काय करतो? म्हणजे H+ करत नाही, ॲक्च्युली H- डोनेट करतो. H- म्हणजे न्यूक्लिओफाईल. आता हा समजा हायड्रोजन न्यूक्लिओफाईल जर फ्रंट साईडनं अटॅक केला, म्हणजे हा हायड्रोजन फ्रंट साईडनं अटॅक केला तर OH- कुठे जाईल? बॅक साईडला जाईल. इथं अशा पद्धतीने OH- कसं जाईल? बॅक साईडला जाईल. SN2 रिएक्शन. आणि समजा जर हा H- तुम्हाला बॅक साईडनं अटॅक केला तर OH- कुठे येईल? फ्रंट साईडला येईल. OH- कुठे येईल? फ्रंट साईडला येईल. ओके, मग हे दोन्ही स्ट्रक्चर जर तुम्ही बघितला तर हे दोन्ही स्ट्रक्चर हे मिळणारे प्रोडक्ट टॉप म्हणजे अबाव द प्लेननं ॲडिशन करू किंवा बिलो द प्लेननं ॲडिशन करू, मिळणारा प्रोडक्ट जर सेम असेल तर त्या ग्रुप्सला यस होमोटोपिक फेसेस म्हटलं जातं. समजलं ना? होमोटोपिक फेसेस म्हटलं जातं. इथं जसं आपण रिएक्शन बघितलं, इथं सुद्धा आपण सिमेट्री बघू शकतो. ओके, तर इथं आपण बघूया सिमेट्री. तर हा एक मॉलिक्यूल आहे ज्याचं नाव आहे सिस2-ब्युटीन. ह्याचं नाव काय आहे? सिस2-ब्युटीन. ओके, आणि ह्या हायड्रोजनला मी एक लेबल दिलेला आहे असं जनरली तुम्हाला समजण्यासाठी. ओके, आणि ह्याच्यामध्ये समजा मी एक एक्सिस पास करू आणि हे एक्सिस C2 रोटेशन करू. C2 म्हणजे काय? 180 अँगल. हा मॉलिक्यूल जर मी त्या एक्सिसमधनं जर रोटेट केला तर काय होईल? तर मी तुम्हाला दाखवतो बघा, एक सेकंड. हा भाग, एक सेकंड सॉरी, हा भाग वेगळा आहे आणि दुसरा मी दाखवतो रेडने, हा भाग वेगळा आहे. जेव्हा मी हा रोटेट करीन, जेव्हा मी हा मॉलिक्यूल रोटेट करीन तेव्हा मिळणारा मला स्ट्रक्चर असं येईल की ह्यातला हा भाग जो ब्ल्यू भाग आहे ना तो इथं आलेला आहे
आणि रेड भाग हा इथं आलेला आहे. ह्याला आपण म्हणणार आहोत C2 एक्सिस. आणि परत याला C2 केलं की याचं परत मूळ स्ट्रक्चर येतं. मग बघा, हा हायड्रोजन जो इथे होता तो हायड्रोजन आता इथे आलेला आहे. C2 एक्सिस म्हणजे त्यातनं प्लेन पास केल्यानंतर 2 सिमेट्रिक मॉलिक्यूल येतो. आता सिम्पली सांगायचं गेला तर माझे 2 हात आहेत आणि माझं डोकं आहे. हे डोकं म्हणजे हे ऑक्सिजन कन्सिडर करा आणि माझे हा हात म्हणजे राईट साईडचा हात R1, लेफ्ट साईडचा हात R1च. माझ्या डोक्यातनं एक एक्सिस पास केलं मी, C2 एक्सिस म्हणजे मी पूर्वेकडे तोंड केलेलं आहे. येस, C2 एक्सिस पास केलं की 180 डिग्रीमध्ये मी रोटेट होतो. म्हणजे पूर्वेचं तोंड माझं पश्चिमेला जाईल. पण पूर्वेला जो मी होतो तोच पश्चिमेला तोंड केलं तर सुद्धा मी तोच आहे ना. येस, तर मी तोच आहे. ज्याला त्यामुळे माझे जे 2 हात आहेत त्याला मी म्हणणार आहोत होमोटोपिक फेसेस. त्याला मी काय म्हणणार आहोत, होमोटोपिक फेसेस. आणि होमोटोपिक फेसेस कुठे कुठे दिसणार आहेत तर सिमेट्रिकल कीटोन. सिमेट्रिकल कीटोन म्हणजे काय, हा R1 CH3 असेल तर हा R1 सुद्धा CH3 असायला पाहिजे. हा R1 PH ग्रुप असेल तर हा R1 सुद्धा PH ग्रुप असायला पाहिजे. हा R1 ET ग्रुप असेल म्हणजे इथिल ग्रुप असेल तर हा R1 सुद्धा ET ग्रुप असेल. तर मला ह्याच्यामध्ये सिमेट्रिक फेस मी म्हणू शकतो. किंवा सगळ्यात सोपा, इथं R1 तर हायड्रोजन असेल तर हा R1 सुद्धा हायड्रोजन असेल ज्याचं नाव येतं फॉर्माल्डिहाइड, तर सुद्धा त्याला आपण म्हणतो होमोटोपिक फेसेस. ओके, आता याला मी क्लिअर करतोय. तर इथे एक मी एक्झाम्पल दाखवतो होमोटोपिक फेसेस म्हणजे. इथं हा आपण बघितलं तर एक आहे फॉर्माल्डिहाइड. कोण आहे तो, फॉर्माल्डिहाइड आहे. ओके, एक सेकंड, हा आपला फॉर्माल्डिहाइड. ओके, ह्या फॉर्माल्डिहाइडची रिएक्शन मी कुठे करतोय, ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड जे आपण नेक्स्ट सेम मध्ये बघणार आहोत, ET याला आहे. हा ET निगेटिव्ह चार्ज असतो. हा निगेटिव्ह चार्ज समजा ह्या F' फेसने, F' फेस कोणताही, मी एक जस्ट उदाहरण दिलेलं आहे, F' फेसने अटॅक केला म्हणजे ET हा इथून अटॅक केला तर माझा O- इथे असं मिळेल, O- लिथियम प्लस. ओके, किंवा ह्या फेसने अटॅक केला तर हा इथून अटॅक केला तर ओपन झाला तर हा प्रोडक्ट मिळाला. आता तुम्ही स्वतः बघून मला सांगा, हा 1A आणि 1B सेम आहे का डिफरंट आहे. यस, तर तुम्ही बघून विचार करून बघितला तर 1A आणि 1B हे सेम मॉलिक्यूल आहेत. त्यामुळे ह्याला आपण म्हणणार आहोत फॉर्माल्डिहाइडला होमोटोपिक फेसेस म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत आपण त्याला, होमोटोपिक फेसेस. इथं सुद्धा एक उदाहरण बघा, इथून प्लेन पास करा तर ह्याचं रोटेशन करा C2 एक्सिस तर मला सेमच मॉलिक्युल्स मिळतील, मला सेमच मॉलिक्युल्स मिळतील. त्यामुळे ह्याला आपण म्हणणार आहोत होमोटोपिक फेसेस. सिमिलरली इथं सुद्धा तुम्ही एक्सिस पास करा, ह्याचं रोटेशन करा, रोटेशन केल्यानंतर सुद्धा मला सिमिलरली सेम मिळेल फेस, म्हणून ह्याचं नाव येतं होमोटोपिक फेसेस. ओके, इथं आपण होमोटोपिक फेसेस आणि होमोटोपिक लिगँड्स कंप्लीट केलेलो आहोत. ह्यात अजून एक मॉलिक्यूल आहे इथिनचं. इथं Br2चे ॲडिशन कोणत्याही फेसनं करा, मिळणारा प्रोडक्ट हा सेमच आहे. त्यामुळे इथिनला सुद्धा आपण म्हणणार आहोत, इथॅलिनला सुद्धा आपण म्हणणार आहोत होमोटोपिक फेस. ओके, आता आपण पुढचा पॉईंट म्हणणार आहोत इनॅन्शोटोपिक ग्रुप्स, लिगँड्स अँड फेसेस. मी आता काय करतोय, हा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करतोय. आता 10:30ला कोण लेक्चर घेणार असतील ते मला माहीत नाही. परत मी आता व्हॉट्सअप सध्या बघितलेलं नाही आहे. एक सेकंड.